बातमी आहे मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची। मुंबईमध्ये आता श्वास घेणं ही धोकादायक बनत चाललंय, कारण मुंबईतील एक दोन नव्हे तर तब्बल 12 ठिकाणं ही प्रदूषणाच्या दृष्टीनं डेंजर झोनमध्ये आहेत। सर्वाधिक प्रदूषित शहरं असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर पोहोचलाय। उपाययोजनांचे देखील दाखले देऊन मुंबई आणि राज्याची हवा का बिघडली जातीये हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। अधिक माहिती घेऊयात। जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। जुई, काय नेमकी महत्त्वाची कारणं सांगितली जात आहेत? राज्य तर पहिला आहेच आणि मुंबईची ही हवा प्रचंड प्रदूषित। प्रज्ञा, असे सांगितलं जात आहे की इतिहासामध्ये पहिल्यांदाच मुंबईमधील हवेची गुणवत्ता इतक्या खालच्या पातळीवर ढासळली आहे। मुंबईकरांना श्वास घेणं कठीण झालं आहे आणि यामध्ये महाराष्ट्र सर्वात नंबर 1 वर आहे। मात्र महाराष्ट्रामध्ये देखील मुंबईमध्ये अशी 12 ठिकाणं आहेत जी डेंजर झोनमध्ये राखीव आपण म्हणू शकतो की ठेवली गेली। ती 12 ठिकाणं म्हणजे कुठली? पहिलं म्हणजे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, BKC, बोरिवली पूर्व, भायखळा, चेंबूर, देवनार, घाटकोपर, कांदिवली पश्चिम, वांद्रे पूर्व, मालाड पश्चिम, माझगाव, नेवी नगर, कुलाबा, सिद्धार्थ नगर, वरळी अशी ही जी काही ठिकाणं आहेत ती ठिकाणं डेंजर झोनमध्ये आहेत असं सांगण्यात आलं आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण महामंडळ असेल किंवा इतरही जी बांधकामं आहेत ती थांबवण्यात आलेली आहे या सर्व यंत्रणांकडून। आणि मुंबई महानगरपालिकेने देखील वारंवार सांगितलं गेलं आहे की प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी, प्रदूषण टाळण्यासाठी जे काही बांधकाम सुरू आहे सार्वजनिक किंवा प्रायव्हेट ते तातडीने थांबवलं गेलं पाहिजे। मात्र काही ठिकाणी अजूनही बांधकाम सुरू आहे, या गोष्टीला गांभीर्यरित्या घेतलं गेलं नाहीये। त्यामुळे प्रदूषणाची पातळी पुन्हा एकदा वाढलेली आपल्याला पाहायला मिळते। ती पातळी कधी कमीच झाली नव्हती खरं तर, मात्र आता यामध्ये डेंजर झोनमध्ये असलेली ही 12 ठिकाणं आढळून आलेली आहेत प्रज्ञा। त्यामुळे निश्चितच ही एक खूपच महत्त्वाची आणि मोठी बाब आहे ती म्हणली जाते, कारण का वायू प्रदूषणावर काम करणाऱ्या वातावरण फाउंडेशनच्या आकडेवारीनुसार हा सर्व काही जो डेटा आहे तो समोर आलेला आहे। त्यामुळे निश्चितच केवळ ही 12 ठिकाणं जी डेंजर झोनमध्ये आहेत त्यांनीच लक्ष न देता संपूर्ण मुंबईमध्ये जे प्रदूषण वाढलेलं आहे त्या प्रदूषणावर मुंबईकरांनीच आता काम केलं पाहिजे। जी काही उपाययोजना मुंबई महानगरपालिकेने, राज्य सरकारने दिल्या आहे त्याचं तंतोतंत पालन करूनच प्रदूषण कमी करण्यामध्ये आपला सहभाग दाखवावा ही एकमेव विनंती आणि आवाहन आता नागरिकांपुढे करण्यात आलेलं आहे। नाहीतर आजार पुन्हा एकदा वाढू शकतात। HMPV व्हायरस तर सध्या सक्रिय होतच आहे, तो आजार देखील पुन्हा एकदा वाढू नये, कारण का बदलतं जसं वातावरण असतं तसं आजार देखील वाढतात। त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आजार वाढू नये, रोग वाढू नये यासाठी देखील काळजी घेण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे। प्रज्ञा, नक्कीच। तर मुंबईकरांची हवा जी प्रदूषित झालेली आहे त्यासाठी अर्थातच मुंबईकर सुद्धा तितकेच जबाबदार आहेत। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी जुई।